कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 16 डिसेंबर 2024 आणि आज आमचा नर्मदा परिक्रमेचा 34वा दिवस आहे। आम्ही निघालेलो आहोत निसरपूर या ठिकाणावरून। तर आज सकाळचे 6:30 झालेले आहे। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतो तो। नर्मदे रस्त्याच्या कडेने चाललो होतो तेव्हा आम्हाला एका बाबाजींनी हाक मारली। इथे आश्रम आहे, मा नर्मदा परिक्रमा सेवा संस्थान। परिक्रमावासियांना या ठिकाणी बालभोगांचे प्रसाद देतात। मागच्या वर्षी पण आम्ही या ठिकाणाहून चाललो होतो, तर बाबाजींनी सकाळी सकाळी बोलून आम्हाला इथे चाय प्रसाद आणि बालभोग दिला होता। इथं शेकोटी केलेली आहे, आमच्या मैया शेकत आहेत। थंडी वाजतीये का? बर्फच होते डायरेक्ट, बर्फापेक्षा कमी नाही इथं, या बघायला। बघा नर्मदा मैयाचा फोटो लावलेला आहे। आतमध्ये परिक्रमावासी आहेत, बालभोग करत आहेत। तर आम्ही इथे चाय प्रसादी घेतली, बालभोग केला, पोहे खाल्ले आणि आता निघालेलो आहोत। सील पण लावले वहीला आणि आता पुढे निघणार आहोत। बाकीचे काही परिक्रमावासी मागून आलेले आहेत, ते बालभोग करत आहेत। असं रजिस्टर असतं बघा परिक्रमेमध्ये, तर त्याच्यामध्ये आपलं नाव, नंबर आणि आपण कुठून आलो ते लिहावं लागतं आणि सील पण असतो। आश्रमाच्या बाहेर निघून परत पुन्हा आम्ही पुढे मार्गस्थ झालेलो आहोत। खूप भयंकर थंडी आहे, तोंडातून आता 8:30 पावणे 9 झालेले आहेत, तरी पण वाफा निघत आहेत। अजून पुढे त्याच्यापेक्षा जास्त थंडी असणार आहे। बालभोग केला आणि 3 ते 4 किलोमीटर पुढे चालून आल्यानंतर आम्ही आता इथे बसणार आहोत। आमच्या मैया बसलेल्या आहे, आमची कोमल मैया ऍपल खात आहे। थोडीशी चालायला ताकद पाहिजे। इकडे मैयाचा पाय दुखतोय, या मैया आत्ताच बसलेल्या आहेत। नर्मदे हर, काय म्हणते थंडी? विश्रांती केली आणि 3-4 किलोमीटर पुढे आलो, तर इथे लिंगवा या गावामध्ये या काकांचं गॅरेज आहे। तर ते इथं परिक्रमावासियांची सेवा करतात, बालभोग देतात सकाळचा परिक्रमावासियांना। तर आमचे मैया आहेत, बालभोग घेत आहेत। हे बाबाजी आहेत, या ठिकाणी सेवा देतात। नर्मदे हर। बघा परिक्रमावासी आनंद घेताना। बघा महाराजांनी लाडू आणि पापडी दिलेली आहे खायला, तर मी लाडू खात नाही, तर मी पापडीच खाणार आहे। बाकीचे परिक्रमावासी पण त्याचा आनंद घेत आहेत। कवठीला जात असताना इथे सिरसी या गावामध्ये आश्रम आहे, तर परिक्रमावासियांची या ठिकाणी चाय प्रसादी, रात्री विश्रांतीसाठी सेवा केली जाते। इथले काही बाबाजी आहेत, सेवा देतात परिक्रमावासियांची। चाय प्रसादी घेऊन पुढे निघणार आहोत। चाय प्रसादी घेतली आणि आता पुन्हा पुढे मार्गस्थ झालेलो आहोत। आता 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत। अजून 5 किलोमीटर अंतर चालून गेलो की कवठी या ठिकाणी पोहोचणार आहोत, म्हणजे 17-18 किलोमीटर होऊन जाईल। सकाळी जर चाललं तर रस्ता पटकन उरकतो। तर आता कवठीला जाणार आहोत आम्ही। दुपारचे 11:15 झालेले आहेत आणि या ठिकाणी श्री मारुती नंदन आश्रम देवगड या ठिकाणी आता आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत। श्री मारुती नंदन आश्रम देवगड हे आश्रम आहे आतमध्ये। या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत आता दुपारच्या भोजन प्रसादीसाठी। तिकडे परिक्रमावासियांसाठी भोजन बनवत आहेत, तोपर्यंत परिक्रमावासी आराम करतायत। दुपारची भोजन प्रसादी केली, फ्लावरची भाजी, चपाती खाल्ली आणि आता पुढे बडगाव खेडी या ठिकाणी निघालेलो आहोत। पूर्ण पगदंडी आहे, शेती मार्गातून रस्ता आहे, चाललेलो आहोत। मागे कपडे धुवून मी आता त्याला वाळत घातलेले आहेत, कारण मग संध्याकाळी गेलं की परत टाइम होत नाही, पाय दुखतात।
मग आराम करावासा वाटतो. दुपारच्या भोजनाला वेळ होती तर कपडे धुवून टाकले आणि आता मागे मॅटला वाळायला टाकलेले आहेत. आम्ही ज्या वाटेवरून चाललो आहे त्या वाटेच्या कडेने सगळी शेतीच आहे. खूप छान वाटते शेतीच्या कडेने चालायला. दुपारी भोजन प्रसादी केली, फ्लावरची भाजी चपाती खाल्ली आणि पुढे निघालो. 4 ते 5 किलोमीटर उन्हातून चालून आल्यानंतर रस्त्याच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली बसलेला आहोत, थंडगार सावलीला. आमच्या मैया पण बसलेल्या आहेत. मैया, नर्मदे हर. आता एक अर्धा तास ते 10-15 मिनिटं झालं जेवण केलेलं. फ्लावरची भाजी आणि पोळ्या, 2-2 पोळ्या दिल्या होत्या. एक पोळी खाल्ली, अर्धी पोळी घेतली, परत 1.5 चपाती खाल्ली आणि चालायला निघालो. जास्त जेवण केल्यानंतर ढेबळ्यासारखं पोट होईल, त्यासाठी कमी जेवण केलं. नर्मदे हर. थोडस बसून झालेलं आहे आणि आता पुन्हा परत चालायला सुरुवात केलेली आहे. चालावं लागतं कारण अंतर काटायला लागतं. सकाळपासून आता जवळजवळ 25-26 किलोमीटर आलेलो आहोत. अजून 4-5 किलोमीटर जायचं म्हणजे आज 30 किलोमीटर होऊन जाईल. आमच्या मैया पण चाललेल्या आहेत बघा. रस्त्याने आम्ही बडगाव खेडीला चाललो होतो. तितक्यात आम्हाला इथे एक हॉटेल आहे, सेम किराणा आणि कोल्ड्रिंक्स आणि यांचं छोटंसं हॉटेल पण आहे. तर या बाबाजींनी आम्हाला चाय प्रसादीसाठी हाक मारली. परिक्रमावासियांचे ते येताना जाताना सेवा करतात. बाबाजी आहेत, परिक्रमावासी चाय प्रसादीसाठी बसलेले आहेत. आमच्या मैया इकडे सावलीला बसलेल्या आहेत चाय प्रसादीसाठी. चाय प्रसादी घेऊन परत पुन्हा आम्ही या रोडने पुढे निघणार आहोत. आईने चाय प्रसादी घेतली आणि पुढे निघालो. 3-4 किलोमीटर चालून आलोय. आता पूर्ण फुल सुकून गेलेलं आहे. सकाळी जरा उमललेलं असतं आणि चालून आता फुल कसं गळून जातं तसं आमची अवस्था होते. कारण एवढं चालणं सोपं नाही ना. दिवसभर सकाळी उठल्यापासून चालायचं, फक्त अर्धा-पाऊण तास जेवायला थांबायचं, थोडी विश्रांती घेत कंटिन्यू चालत राहायचं. थोडासा त्रास सहन पण करावा लागतो. शेवटी परिक्रमा आहे. तर चला, अजून आता 4:30 झालेले आहे. अजून 3-4 किलोमीटर बाकी आहे. थोडेसे पाय वगैरे दुखायला लागले तरी पण जाऊयात अर्धा-पाऊण तासामध्ये. बडगाव खेडी हे गाव आहे आणि या गावामध्ये जात असताना इथे आम्हाला एक मैयाचं घर होतं. त्या घराच्या समोर ओटा आहे. त्या ओट्यावर आम्ही विश्रांतीसाठी बसलेलो आहोत. थोडीशी 5-10 मिनिटं विश्रांती घेणार आहोत कारण आज खूप मला विकनेस झालेला आहे. थोडीशी विश्रांती घेणार आणि परत पुढे मार्गस्थ होणार आहोत. आज तब्बल 29-30 किलोमीटर चालून आल्यानंतर आश्रम आलेला आहे. ते नारळाचं झाड दिसत आहे, त्या ठिकाणी आश्रम आहे. तर आम्ही चाललेलो आहोत. आता 5:15-5:30 झालेले आहेत. जाऊन थोडीशी विश्रांती करणार. तर हे आश्रम आहे, याला पतकी बावडी असं पण म्हणतात. मागच्या वेळेस आम्ही इथे सकाळी चाय प्रसादी घेतली होती. आश्रम आहे शेतीच्या कडेला आणि इकडे रस्ता आहे समोरच. इथे आता आम्ही थांबणार आहोत. परिक्रमावासी आलेले आहेत. आता आतमध्ये जाणार आहोत. इकडे शिवशंकराचं मंदिर आहे. पाण्याचे रांजण आहे. आश्रम आहे. इथे थांबणार आहोत. हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. इकडे हनुमंतरायांचं मंदिर आहे. इकडे आमच्या मैया चाय प्रसादी घेत आहेत. हे बाबाजी आहेत, या ठिकाणी सेवा देतात. इथे झोका आहे बघा, मी खेळले आता. मी तर काही चहा पित नाही पण भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आता चहामध्ये बिस्किट बुडवून खाणार आहे. आमच्या मैया खात आहेत.
आल्यानंतर थोडीशी विश्रांती केली, कारण खूप थकलो होतो. 30-32 किलोमीटर चालून आलोय. थोडासा आराम केला आणि आता भोजन प्रसादीसाठी चाललेलो आहोत. तर चला जाऊया, भोजन प्रसादी करू आणि लगेच झोपू. विक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. बघू आज काय आहे भोजन प्रसादीला. भात खाऊन कंटाळा आला आता. इकडे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. इकडे महाराज जे आहेत ते जेवण वाढत आहेत परिक्रमावासियांना. आणि आज जेवणामध्ये पनीर वाटाण्याची भाजी, डाळ भात आणि चपाती आहे. घरच्या सारखं जेवण आहे आज. परिक्रमावासी बसलेले आहेत भोजन प्रसादीसाठी. भोजन चालू आहे. थंडी इतकी वाजतीये भयंकर, दाताला दात करकड़तायत. चला भोजन प्रसादी करतो, या तुम्ही पण भोजन प्रसादीसाठी. आताच भोजन प्रसादी केली आणि इथे समोर आता शेकत बसलेले आहे. थोडं शेकणार आणि जाऊन झोपणार आहोत. आता इथे थोडस मी शेकत आहे. इकडे परिक्रमावासियांचं काही भोजन चालू आहे. थोडेसे गुडघे दुखतात, त्याच्यामुळे गुडघ्यांना शेक देणार आणि तिकडे कुटी आहे त्याच्यात जाऊन परत झोपणार आहोत. सगळे परिक्रमावासी आता भोजन करून शेकण्यासाठी आलेले आहे, कारण थंडी एवढी भयंकर आहे. सगळे शेकतायत. त्या ठिकाणी धुनी चालू आहे आणि आम्ही शेकत आहोत धुनीच्या कडेने. शेकत म्हणजे थोडासा त्याचा अग्नी हे घेतोय. धुनीजवळ शेकता येत नाही, फक्त त्याच्या गरमीला बसले आम्ही. एक 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 सगळे गोळा झालेले आहेत आता परिक्रमावासी. तर हे बाबाजी आहेत, तर हे परिक्रमेमध्ये आलेले आहेत. आपण त्यांना विचारूयात ते कसे परिक्रमेमध्ये आलेत. तो बाबा जी आप कैसे परिक्रमा में आए, हमें थोड़ा बता दीजिए. मैं झूठ बोल कर आया, घर पे अयोध्या जाने के लिए बोल के चला था और 8 दिन बाद 4 दिन बाद उनने जब फोन लगाया तो मैंने बताया मैं अभी अयोध्या में हूँ, सरयू स्नान कर रहा हूँ और सरयू स्नान करने के बाद जो है अभी यहाँ वो ताल लगी है, उसकी सप्ताह जी बैठी है, उसके 15 दिन की बैठा दी. ऐसे जो है झूठ बोल बोल के ही चलता रहा. फिर मेरी बेटी ने जो है कहा पापा आप कहाँ हो. मैंने कि अब इससे तो झूठ नहीं बोलूंगा, इससे तो सत्य बता दिया कि मैं जो है परिक्रमा में हूँ बेटा, और ग्वार आश्रम अपने गुरुजी का आश्रम है, उस आश्रम पे आज रुका हूँ. तो आप तो अयोध्या का बोल के गए थे. मैंने कि अयोध्या का बोल के गए थे तो सही, पर अगले साल तुमने नहीं आने दिया था, इसलिए मैंने अयोध्या का बोला. और इस साल इसीलिए प्लान बना रहा था कि मैं अयोध्या जा रहा हूँ, अयोध्या जा रहा हूँ, और इधर मैया की परिक्रमा में आ गए. इस तरह से झूठ बोलकर आया घर पे. आप कहाँ के, एमपी के हो? एमपी गुना जिले से हूँ. तो आप जब परिक्रमा में जाओगे तो आपका गांव लगेगा? नहीं. तो आपने जब घर में फोन किया तो घर वाले ने गुस्सा किया आपको? नहीं किया. क्या कारण था झूठ बोलकर आए आप परिक्रमा? वो आने नहीं दे रही थी. कौन? घर वाली. अच्छा. वो कहती थी कि अब तुम्हारा शरीर काम नहीं करता, तुम जो है कमजोर हो गए हो, इसलिए आप जो है अब परिक्रमा में मत जाओ, और आप यदि जाओगे तो मैं फांसी लगा लूंगी. अच्छा. तो अगले साल उसने इसलिए नहीं आने दिया. तो मैंने फिर उसी दिन प्रण कर लिया था कि मैं अब जो है झूठ बोल के जाऊंगा. तो इधर आना था तो आपने कपड़े कैसे सिलवाए, फिर जो बाकी का सामान था? सिलवाने की जरूरत ही नहीं लगी, और झूठ बोल बोल कर सिलवाता रहा कि अयोध्या जाने में मुझे ये लगेगा, मुझे ये लगेगा, कपड़े ये लगेंगे.
उस हिसाब से है। तो अयोध्या जाने के लिए आपने कितने दिन की घर वालों से परमिशन ली थी? परमिशन 9 दिन की। 9 दिन की। अब आपको कितना दिन हुआ? अभी तो 1 महीना और करीब 5-6 दिन हुए। तो अब घर वाले गुस्सा करते हैं आपसे? नहीं, बिल्कुल नहीं। बात करते हैं? हाँ, करते हैं। अभी माता जी ने फांसी नहीं लगवाई? नहीं लगाई। ठीक अब है। तो वो खुश होकर कह रही थी, आज ही बोल रही थी कि वो उस गांव के भी गए हैं 2, वो मिलेगी नहीं। मैंने कहीं नहीं मिली, मुझे मिलने की जरूरत भी नहीं है। मेरे साथ तो एक वो गेहूं वाला एक डुक्कर है, बस वही चल रही है। इसका भी नहीं बताया, कृष्णा का भी। तो आपको माता जी ने बोला था कि आपकी ज्यादा उम्र हो गई है, आपको परिक्रमा नहीं होगी, इसलिए वो मना कर रहे थे। हाँ। तो आप चल पाते हो इतना? आप तो आज हमारे साथ 30 किलोमीटर आए। हाँ। तो कुछ आपको दिक्कत होती है? पैर दुखता है? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं दुखता। अभी सब तेल लगा रहे हैं, कोई सेक रहा है, कोई क्या कर रहा है। मैंने ना तो तेल लगाया, ना सेका, ना कोई टेबलेट लिया। एक टेबलेट जो है उसका चलता है मेरा बीपी का, बस वो टेबलेट लेता हूँ और कोई तकलीफ नहीं। मन से किया तो कुछ नहीं होता है? कुछ नहीं होता। बघा, बाबा अयोध्येला चाललेत म्हणून घरची परमिशन नव्हती त्यांच्या पत्नींची, तो चोरून आलेले आहेत परिक्रमेसाठी। खरेच भक्ती। नर्मदे हर। नर्मदे हर। इनके घर पे पहुंचा दो जो